त्यावेळी आम्हाला ब्रिटिशांच्या विरोधात त्या क्रांतिकारकांना लढावं लागलं आणि आज इथं कालं सरकार बसले, त्या काल्या सरकारच्या विरोधात आम्हाला लढावं लागते. सोनार म्हणून जे आमचे SI आहेत त्यांनी सरळ त्याचा विक्रीचा काळा बाजार चालू केलेला आहे. की आम्हाला असं दाखवतात की आमच्याकडे खूप कामं आहेत, तुम्ही रिकामटेकडे येऊन बसलेले आहेत, आम्हाला तुमच्याशी बोलायची गरज नाही, परंतु ते बोलतात आमच्याशी असं आम्ही आलो आहे म्हणून. आज आपण जिल्हाधिकार्यालय या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी लालबावटा पक्ष आलेला आहे. ह्या ठिकाणी विविध मुद्द्यांसाठी आज 31 जुलैला ह्यांनी बोंबाबोंब आंदोलन करणार होते, पण हे आंदोलन तात्पुरती स्थगित करण्यात आलं होतं. तर त्याच्यासाठी आज शिष्टमंडळ भरवलेली होती. कोणकोणते मुद्दे होते त्या संदर्भात आपण त्यांच्याशीच बोलूया. आणि आज मीटिंग झालेली आहे त्याबद्दल तुम्ही समाधानी आहेत का? तुम्हाला जे तुम्ही क्वेश्चन केले होते त्याला तुम्हाला उत्तर मिळालं आहे का? त्याबद्दल काय बोलणार? प्रथम तुमचं नाव काय? माझं नाव शेरू वाघ आहे. मी पक्षाचा जिल्हा सहसचिव ह्या पदावर काम करतो. पालघर जिल्हा हा मुळात आदिवासी जिल्हा असा घोषित करण्यात आला, कारण की त्यांच्या मूलभूत अधिकारापासून आदिवासी समाज हा वर्षानुवर्ष वंचित होता. आज पालघर जिल्ह्यातले एकूण 20 विषय घेऊन आम्ही ह्या पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार होतो. हे विषय घेऊन आम्ही सातत्याने तालुका लेवलला संघर्ष केल्यात, आंदोलनं केल्यात, मोर्चे काढलेले आहेत, निवेदनं दिलेले आहेत. परंतु हे विषय अजूनपर्यंत निकाली लागले नसल्यामुळे तालुका लेवलचे जे कोणी अधिकारी असतील, मग तहसीलदार असतील, प्रांत असतील किंवा कृषी अधिकारी असतील, पुरवठ्याचे अधिकारी असतील, BDO असतील, हे सर्व सत्ताधारी राजकीय पक्षाच्या दबावाखाली येऊन काम करत आहेत. म्हणून आम्हाला एक अपेक्षा होती की पालघर जिल्ह्यामध्ये आमच्या नव्याने जे काही जिल्हाधिकारी मॅडम इंदुराणी जाखड मॅडम आल्यात त्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा होती की आमच्या कष्टकरी वर्गाचे समस्यांकडे जातीने लक्ष घालून आमचे विषय सोडवतील. ह्यासाठी आम्ही गेल्या 20 मेला पहिला सगळ्या विषयावर आम्ही निवेदन दिलं होतं की आम्हाला शिष्टमंडळ घेऊन चर्चेला बोलवा, आम्ही चर्चा करू. परंतु आमच्या पत्राकडे केराची टोपली दाखवण्यात आली, आमच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. आणि शेवटी आमच्या जिल्हा कमिटीने आणि तालुका कमिटीने निर्णय घेतला की जर अधिकारी वर्ग अधिक कर्मचारी आणि कष्टकरी वर्गांकडे दुर्लक्ष करत असेल तर आपण आपल्या संघर्षाचं हत्यार उपसलं पाहिजे आणि आंदोलनाची तयारी दाखवली पाहिजे. आज आम्ही आंदोलन करणार होतो, बोंबाबोंब आंदोलन करणार होतो. अशासाठी त्या बोंबाबोंब आंदोलन करण्याचा मागचा उद्देश आमचा असा होता की आमचे विषय घेऊन आम्ही सातत्याने जेव्हा पत्रव्यवहार करतो तेव्हा सरकार काय लक्ष देत नाही. मग सरकार जर आंधळं आणि बहिरं असेल तर आम्ही इथं बोंबा मारून सरकारला आवाज पोचवणार होतो. परंतु काल पोलिसांच्या मध्यस्थीने त्यांनी आम्हाला पत्र दिलं की तुम्ही चर्चा करायला या, चर्चा करून तुमचे जे काय प्रश्न आहेत ते सोडवू. त्यानंतर आमच्या कमिटीने निर्णय घेतला की अधिकारी नवीन आहेत, जिल्हाधिकारी मॅडम नवीन आलेले आहेत, आपले विषय काय आहेत ते पहिला त्यांच्या कानावर घालू, ही आमची एक स्टेप होती. आज आम्ही आलो, मॅडमने आम्हाला वेळ दिला नाही. पण बघायला गेलं तर जी मीटिंग होती ती 11 वाजता होती. 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजता. का एवढा वेळ का गेला? तुम्हाला तेच सांगतो की आम्हाला मॅडमकडनं अपेक्षा होती, जिल्हाधिकारी मॅडमकडनं. मॅडमने आम्हाला वेळ दिलेली नाही. त्यांनी आता काय त्यांना वैयक्तिक काय कामं निघाली की लोकांच्या कामासाठी त्यांनी त्या वेळ दिला नाही की राजकीय पक्षाच्या दबावाखाली त्या लोकांनी हे सगळं केलं. तर आम्हाला अपर जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला वेळ दिली आणि त्यांनी 1 वाजता बैठक चालू केली. ती 2 वाजेपर्यंत 1-1.5 तास आमची सकारात्मक सगळी काय जे काही विषय होते. 20 मुद्दे होते, एवढे 20 मुद्दे एवढ्या वेळामध्ये संपले म्हणजे निकाली लागले का? त्यांनी त्या विषयाच्या निगडीत जे काय अधिकारी होते त्या लोकांना बोलावलं होतं, परंतु काही अधिकारी आलेले नव्हते आज. त्यासाठी जे काही अधिकारी आलेले त्यांना आम्ही आमचे विषय पटवून सांगितले आहेत. ही पहिली आमची पायरी होती, पहिलं स्टेप होतं. त्यांना आमचे विषय समजावून सांगणं आमचं कर्तव्य होतं. ते आम्ही समजावून सांगितलेले आहेत. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की जे कोणी अधिकारी की जे काही लोक आलेले नव्हते, आणि कसं आहे की 28ला आम्ही पत्र दिलं आणि 31ला आंदोलन करणार होतो. काल रात्री 9 वाजता त्यांनी आम्हाला पत्र दिलं आणि आज तडकेफड तो काय निर्णय घेण्यात आला आंदोलन स्थगित करण्यामुळे. त्यांना आंदोलनाची एक भीती होती, काही लोक आंदोलन केलं नाही पाहिजे. आश्वासन पूर्ण होईल का? फक्त आश्वासन केराच्या टोपलीत दाखवलं जाईल? कारण आजपर्यंत फक्त आश्वासनं बोलली जातात, आम्ही पूर्ण करू पण खरंच पूर्ण होतात का? आश्वासन जर पूर्ण झालं नाही, त्यांनी जे काय आम्हाला आश्वासन दिले पूर्ण झालं नाही, तर आमची संघटना आहे ना, हा झेंडा आम्ही इथे फडकवू ना चांगल्या पद्धतीने. पहिला मुद्दा तर 5 ब्रासचा रेतीचा होता, कधीपासून झालेला आहे. पहिला हप्ता येत नाही, दुसरा हप्ता येत नाही, परत 5 ब्रास रेतीचा मुद्दा आहे. मग त्या मुद्द्यावर काय झालेलं आहे? त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही तालुक्या लेवलच्या तहसीलदारांना हे सगळं कळवू आणि काळबद्ध कार्यक्रम आखू. 10 दिवसात किंवा 15 दिवसामध्ये त्या लोकांना रेती दिली जाईल. जर रेती दिली नाही तर आम्ही त्यांना थेट तिथे इशारा दिला आहे की रेतीमुळे जर आमची घरकुलं अपुरी राहिली असतील तर ती लोकं सध्या पावसामध्ये उघड्यावर राहत आहेत, ती सगळी चुली तुमच्या दालनात पेटवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा त्यांना इशारा दिला आम्ही.
घरपट्टीबद्दल जो मुद्दा चालू होता तर घरपट्टीबद्दलचा नक्की मुद्दा काय होता त्याबद्दल काय बोलणार? आपण बघत असाल की वसई तालुक्यामध्ये पूर्ण ठिकाणी काही गुरुचरण जागा आहेत, त्या ठिकाणी रिसॉर्ट व चाली उभारले आहेत, परंतु त्याला घरपट्टी साध्या नॉर्मल पद्धतीने घरपट्टी आकारली जाते. अजून कुठल्याच प्रकारची कमर्शियल घरपट्टी असू द्या, अशी कुठल्याच प्रकारची घरपट्टी आकारली जात नाही. आणि जे काही अनधिकृत रिसॉर्ट आहेत, चाले आहेत, त्याच्यावर काय बेकायदेशीर कारवाई अजून काही दिसून येतच नाही. आपण बघत असाल की अतिशय दुर्गम भागातून लहान मुलं असतील, अल्पवयीन मुलं असतील, त्या ठिकाणीची मुलं आणून रिसॉर्टमध्ये कामाला लावली जाते आणि फार वाईट परिस्थिती आपल्याला बघायला भेटते वसई तालुक्यामध्ये. मी तुमच्याकडे हा मुद्दा घेऊन येते का घरकुलबद्दल बोललं जातं. पालघर जिल्ह्यामध्ये घरकुल, पण खरंच ज्यांना घरकुलाची आवश्यकता आहे त्यांना घरकुल मिळतं का, हा सुद्धा एक प्रश्न आहे. मॅडम कसं आहे ना की पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा घोषित केल्याप्रमाणे जे आदिवासींना त्यांचे हक्क मिळायला हवे ते मिळत तर नाहीच आहेत. आता डहाणूमधलं एक प्रकरण आम्ही साहेबांसमोर मांडलं का जो माजी सरपंच आहे त्याला त्याची तीन माळ्याचा बंगला आहे त्याचा, आणि त्याला घरकुल दिलं गेलेलं आहे आणि पैसे पेड केले. पण मग हा गलथान कारभार कोण करतं? पण पालघर जिल्ह्यामध्ये ते एकच नाही, असे अनेक प्रकार आहेत. अनेक प्रकार आहेत ना, आम्ही मान्य करतो, पण एक प्रकार आम्ही त्यांच्यापुढे उघडकीस आणला. त्यांनी ते त्यांचे अधिकारी किंवा इंजिनियर वगैरे पाठवून त्यांची चौकशी वगैरे करायला मग तो गलथान कारभार येईल का चव्हाट्यावर? त्यांनी आम्ही जेव्हा त्यांच्या नजरेत हे आणून देतो कशा चुका इथे यांच्या कारभार सरकारी कर्मचाऱ्यांकडून होत आहे, त्याचं त्यांनी चौकशी फेरफार करावं, चौकशी करावी का होते, कुठे अडते, कुठे अडले, कोणी दिले, काय दिले, त्याची त्यांनी चौकशी करावी. जेव्हा घरकुल दिलं जातं तेव्हा पाहणी केली जाते, सगळी कागदपत्र केली जातात, पण ही जेव्हा घरकुलं दिली जातात तेव्हा घरची पाहणी केली जात नाही का? सरपंच उपसरपंच काय करतात? सरपंच उपसरपंचाचा सगळा टेबला खोलून पैसे घेऊन कारभार चालतो. ह्याच्यामध्ये ग्रामसेवक पण तितकाच जिम्मेदार आहे. जर सरपंच उपसरपंच ठराव करून जर एखाद्याला घरकुल दिलं, मग ह्याच्यामध्ये ग्रामसेवकचा काही मुद्दा नाही आहे का? ग्रामसेवक पण ते प्रोसेस पुढे नेतो ना, मग त्याच्याकडे पण कारवाई झाली पाहिजे ना, असा आमचा मुद्दा आहे. मग तुम्ही काय करणार आहेत पुढे आता? पुढे जर ह्या लोकांना आम्ही आता पण ते 20 आम्ही जे काही मागण्या यांच्याकडे त्यापैकी बऱ्याचशा मागण्या आमच्याकडे मान्य झालेल्या नाही आहेत. अजून त्यांनी जर त्या 20 मागण्यांना केराची टोपली जर दाखवली तर ह्यापेक्षा उग्र असं आंदोलन होईल आणि तेही वस्तीचं आंदोलन इथे पुकारलं जाईल. इथून आम्ही हटणार नाही, अख्खं पुन्हा आम्ही जिल्हा इथे उतरवू. लोकशाही महिला संघटना आणि आमचा लाल बावटा. मॅडम तुमचं नाव काय? माझं नाव कॉम्रेड मथुरा भोईर. काय बोलणार रेशनिंगबद्दल, काय बोलणार जो रेशनिंगचा काळा बाजार सुरू आहे त्याबद्दल? वसईमध्ये मोठ्या प्रमाणात रेशनचा काळा बाजार चालू आहे. ऑफलाईनला रेशन दिलं जात नाही आहे, ऑनलाईन सगळं चालू केलेलं आहे. ऑनलाईनचं जेव्हा नावं जी आहेत ती रेशन कार्डावर ऑफलाईन आहेत, पण ती ऑनलाईनला दिसत नाहीत. आणि त्यांच्यातलंच रेशन काढून सोनार म्हणून जे आमचे SI आहेत त्यांनी सरळ त्याचा विक्रीचा काळा बाजार चालू केलेला आहे. त्याच्यानंतर ऑनलाईनला पण आमची रेशन कार्ड करून देत नाही आहेत. जर आपण विभक्त रेशन कार्ड करायला गेले तर ती डायरेक्ट NPHमध्ये टाकली जातात, म्हणजे त्यांचं धान्य पूर्णतः बंद केलं जातं. 3 महिने सांगून त्यांचं वर्ष धान्य अडकवून ठेवलं जातं. असा गलथानी कारभार चाललेला आहे. त्या विषयावर आम्ही जिल्हा पुरवठा मॅडमशी बोललेलो आहोत. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर त्या सोनाराची चौकशी किती आश्वासन कधी पूर्ण करणार आहेत? त्यांनी आम्हाला सोमवारपर्यंतचा वेळ दिलेला आहे. सोमवारपर्यंत जर त्यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नाही तर आम्ही वसई तहसील ऑफिसला त्यांना सोनार साहेबांना त्यांच्याच केबिनमध्ये अडकवून आणि त्यांच्याकडून जिल्हा पुरवठा मॅडमकडून ते आश्वासन पूर्ण करून घेऊ. नाव काय तुमचं? माझं नाव किरण दुबळा, डहाणू. काय बोलणार जमिनीबद्दल, काय बोलणार? जमिनीबद्दल आता ज्या आदिवासींची जे जागा आहेत, जमिनी आहेत, आज बिगर आदिवासी त्याच्यावरती बळजबरीने त्या ठिकाणी अतिक्रमण करत आहेत. आज आमच्या तिकडे डहाणू तालुक्यामध्ये कासा या ठिकाणी रघुनाथ वावरे जे आमचे कार्यकर्ते आहेत त्यांचे जागेमध्ये जवळजवळ 40-41 लोकांनी त्या ठिकाणी दुकानं बनवलेली आहेत. त्या व्यक्तीने 2012पासून ते आतापर्यंत 2025पर्यंत इतके पत्रव्यवहार केले असूनसुद्धा त्याच्यावरती दखल घेतलं जात नाही आहे. त्याने तहसीलदारांकडे अर्ज दिला आहे. तहसीलदाराने सुद्धा तोडण्यासाठी तिथे हे दिलं आहे, तरीसुद्धा त्या ठिकाणी तोडलं जात नाही आहे. मग कुठे पाणी मुरतं आहे का असं वाटतं आहे आम्हाला. कारण या ठिकाणी जिल्हाधिकारीकडे या ठिकाणीसुद्धा त्याने म्हणजे कोर्टामध्ये केस असताना त्या ठिकाणीसुद्धा ते जिंकलेत. त्या ठिकाणीसुद्धा ऑर्डर दिलेली आहे तोडण्याची, तरीसुद्धा आता ते तोडलं जात नाही आहे. आम्हाला वाटते की कुठे ना कुठेतरी पाणी मुरतं आहे. काय बोलणार? ही आज शिष्टमंडळ झालेली होती, तुमच्या 20 मागण्या होत्या, तुम्ही समाधानी आहेत का? 20 मागण्या पूर्ण झालेल्या आहेत का? तसंच बघायला गेलं तर प्रत्येक डिपार्टमेंटचे व्यक्ती तिथे होते का हजर?
आजचे जे शिष्टमंडळ झालं त्या शिष्टमंडळात आम्ही अजिबात समाधानी नाही. त्यांनी फक्त आम्हाला तेल किंवा तूप लावण्याचा कारभार केलेला आहे की आम्हाला असं दाखवतात की आमच्याकडे खूप कामं आहेत, तुम्ही रिकामटेकडे येऊन बसलेले आहेत, आम्हाला तुमच्याशी बोलायची गरज नाही, परंतु ते बोलतात आमच्याशी असं आम्ही आलो आहे म्हणून. आज आम्ही 11 वाजता, त्यांनी 11चा टायमिंग दिला होता आणि पोलिसांनी सांगितलं होतं की 10-15 मिनटं तुम्ही अगोदर या. 15 मिनटं का आम्ही अर्धा तास अगोदर आलो होतो, परंतु त्यांनी 11चा टायमिंग देऊन त्यांनी 1 वाजता शिष्टमंडळ चालू केलं. आज ते शिष्टमंडळ होतं म्हणून आम्ही काय बोललो नाहीत, कारण शिष्टमंडळाचा अर्थ असा असतो की एकच व्यक्ती बोलणार, बाकी सगळे शांत बसणार, त्याला शिष्टमंडळ बोलतो आम्ही. पण जर आमचं बोंबाबोंब आंदोलन झालं असतं तर त्यांना आम्ही बऱ्यापैकी लाल बावट्याचं पाणी चाखवलंच असतं. एकंदरीत बघायला गेलं जी शिष्टमंडळाची बैठक होती त्यांनी 11चा टायमिंग दिलेला ना, हो. मग त्यांनी का उल्लंघन केलं? आता हे त्यांनी आम्हाला उत्तर द्यायला पाहिजे का त्यांनी शिस्तभंग का केला तो. म्हणजे जर तर त्यांना सामान्य वेळेचा- लोकांनी शिस्तभंग केला तर सामान्य लोकांवर कारवाई होते. कसं आहे सांगू का तुम्हाला, आम्हाला 11चा टायमिंग भेटायला जेव्हा देतात की कलेक्टर मॅडमला 11चा टायमिंग आहे भेटण्याचा, मग तुम्ही वेळेवर का नाही आल्यात? 11 वाजता तुम्ही आले असते तर तुम्हाला कलेक्टर मॅडमनी तुम्हाला वेळ दिला असता. आता आम्ही 11 वाजता आम्हाला जो टायमिंग दिला होता त्या टायमाला आम्ही आलो होतो, मग ह्यांनी आम्हाला का नाही वेळ दिला? ह्यांच्यावर तुम्ही का नाही हे करत, कायद्यानुसार कारवाई करत? ह्यांच्यावर कुठून करा ना. आलेले आहेत? हां? तुम्ही कुठून आम्ही आले? वसईमधून आलेत. माझं नाव अरुणा मुकणे आहे आणि मी तालुका सचिव आहे. वसईवरून आलेत आम्ही. आधार कार्डाच्या मुद्द्यावरून काय बोलणार आहेत? आज आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य होऊन 77 वर्ष झालं. ह्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारक हुतात्मे झाले. ज्या क्रांतिकारक हुतात्मे झाले त्या लोकांचं जे स्वप्न होतं की माझ्या स्वप्नातला भारत कसा असला पाहिजे, आज तशा पद्धतीचं इथं आम्हाला ते समजून येत नाही. त्यावेळी आम्हाला ब्रिटिशांच्या विरोधात त्या क्रांतिकारकांना लढावं लागलं आणि आज इथं कालं सरकार बसले, त्या काल्या सरकारच्या विरोधात आम्हाला लढावं लागते. दुर्दैव असं आहे की त्यावेळी स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये आमचे पोलीस बांधव वर्दी काढून आणि त्या लढ्यामध्ये सामील झाले होते, परंतु आज आम्ही जेव्हा ह्या माजलेल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात लढतो तेव्हा हेच आमचे पोलीस बांधव आडवे येतात. आज तुम्हाला सांगतो, स्वातंत्र्याला 77 वर्ष झाल्यानंतरसुद्धा जर एखादी गरोदर बाईचं जेव्हा ऑपरेशन होते डिलिव्हरीच्या दरम्यान, आधार कार्डासाठी तिला किती वेदना सहन कराव्या लागतात. आधार कार्डासाठी त्यांचा जीव धोक्यात घालावा लागतो. काशामधलं आत्ताचं उदाहरण आहे. तर सरकार हे आदिवासी आणि आपल्या जनतेच्या नंतर सरकार आलेलं आहे. सरकार येण्या अगोदरपासून इथला आदिवासी हा इथे आदिवासीहून वास्तव्य करणारा आदिवासी आहे आणि जर सरकार आता येऊन आदिवासींकडनं इथल्या आधार कार्ड आणि रेशन कार्ड आणि कागदपत्र मागत असेल तर हे किती दुर्दैव आहे. सरकारचं काम आहे की त्यांना त्यांचे मूलभूत अधिकार पोचवले पाहिजेत. हे अधिकार पोचवण्यापासून सरकार वंचित ठेवतं आहे आणि त्यासाठी आम्ही सतत आंदोलन करतो आहे. आणि आंदोलन केल्यानंतर जे काय आमच्या कार्यकर्त्यांना त्रास सहन करावा लागतो आहे त्या मोठ्या प्रमाणात आज लोकांना त्रास होतो आहे. ह्याच्यासाठी आज आमचं इथं हे आंदोलन होतं. त्या आंदोलनाच्या दरम्यान आम्हाला सांगितलं की तुम्ही शिष्टमंडळ घेऊन या, आपण तुमचे विषय सोडवू, आणि म्हणून आम्ही आजचं आंदोलन स्थगित करून शिष्टमंडळ घेऊन आलेलो. परंतु हवं तसं आम्हाला प्रतिसाद भेटलेला नाही लोकांचे. तसंच बघायला गेलं त्या ठिकाणी कृषी अधिकारी होता, त्या कृषी अधिकारीलाच गवत आणि पेंड्याचा फरक समजत नसेल, मग तो कृषी अधिकारी का? तुम्हाला सांगतो काय मॅडम, हे अधिकारी नुसतेच बसलेत खुर्चीवर, ह्यांना कायद्याचा काही अभ्यास नाही. आता त्यांना कायदा काय आम्ही विचारतो तर फक्त इथं असं दिसतंय की क्रांतिसिंह नाना पाटेकरचा एक शब्द होता, इथं काय द्याचं राज्य आहे, काय द्याचं. आणि ती खरोखरी परिस्थिती आहे. जर अधिकाऱ्यांना कायदा माहीत नसेल, 5 ब्रास वाळूचा कायदा काय सांगतो की जर तुमच्या जिल्ह्यात रेती नसेल तर बाजूच्या तालुक्यातून किंवा जिल्ह्यातून आणून द्या. हा कायदा त्यांना आम्ही शिकवतो. अधिकारी खुर्ची गरम करण्यासाठी फक्त तुम्हाला सांगितलं ना की जसं क्रांतिसिंह नाना पाटीलने सांगितलं होतं की इथं कायद्याचं राज्य आहे, ते कायद्याचं राज्य इथे चाललेलं आहे, स्पष्ट दिसून येते. मग आता 20 मागण्या तुमच्या पूर्ण होतील की नाही, किंवा पुढचं आंदोलन काय असणार आहे, काय असणार आहे पुढचं नियोजन? त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की आम्ही संबंधित विभागांना कळवू आणि तुमचे हे प्रश्न सोडवू. जर येत्या काही दिवसात विषय सोडवले नाही तर आज लोकांच्या आवनीचे दिवस चालू आहे, भात पेरणीचे दिवस चालू आहेत. हे दिवस संपल्यानंतर आम्ही चांगल्या पद्धतीने तयारी करू आणि इथं पूर्णपणे कलेक्टर ऑफिसला घेराव घालण्याचं काम करू. आम्ही तालुका लेवलला आधी पाठपुरावा करून बघू, तालुका लेवलला आधी आंदोलन करू. जर विषय सुटले नाही तर आम्ही चांगल्या पद्धतीने आंदोलन करू आणि त्यावेळी इथल्या अधिकाऱ्यांचा आम्ही अभ्यास शिबिर घेऊ. आम्ही त्यांना कायदे शिकवू. आमची जी आदिवासी जनता आहे मॅडम, कायदा कुठं बनतो तर जेव्हा रस्त्यावर जनता उतरते. आजपर्यंत कुठला असा कायदा आहे की विधानसभेमध्ये पारित झाला आहे? पहिला रस्त्यावर जनता उतरते आणि मग ते कायदे बनवले जातात. तर आमच्या कॉम्रेड गोदावरी परुळेकर यांनी शिकवलेलं आहे आम्हाला की ज्या कायद्याचा जनतेला फायदा नाही तो कायदा नाही, असले कायदे मोडीत काढले पाहिजेत आणि जे कायदे जनतेच्या हिताचे आहेत ते कायदे राबवले पाहिजेत. आता जनसुरक्षा विधायक कायदा आणतायत. जनसुरक्षा विधायक कायदा हा पत्रकारांना पण धोका आहे आणि आमच्यासारख्या आंदोलनकर्त्यांना पण धोका आहे. तर ज्या कायदे आहेत त्याची अंमलबजावणी न करता, आंदोलने झालेली आहेत, जे कायदे आहेत त्याची अंमलबजावणी न करता नव्याने कायदे हे चिघळण्यासाठी आणतात. जे जुने कायदेच आहेत तेच माहिती नाहीये तर मग नव्याने का कायदे आणतात? तोच आमचा प्रश्न आहे की अधिकाऱ्यांनी पहिला
महिला शिबिरं घेतली पाहिजेत. त्यांच्यापेक्षा आमची अरुणा मुकणे अशिक्षित आहे. कशी केस करायची आणि कुठल्या पद्धतीने अधिकाऱ्यांशी बोलायचं हे आम्ही ती तुम्हाला मगाशी बोलली की शिस्तमंडळ होतं, शिस्त पद्धतीने झालं पाहिजे. पण ज्यावेळी आम्ही आंदोलन करू तेव्हा आमच्या लाल बावट्याचा काय कायदा आहे तो आम्ही दाखवून देऊ.